नमस्कार मंडळी, मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण दूध न आटवता किंवा कोणतेही मिल्क मेड किंवा मिल्क पावडर सुद्धा न वापरता रबडीसारखी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही खीर फक्त एक पेस्ट वापरून बनवणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच अतिशय चविष्ट अशी रबडीसारखी तांदळाची खीर बनवून तयार होते। फक्त अर्धा लिटर दुधामध्ये 7 ते 8 जणांना ही खीर एकदम व्यवस्थित पुरते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राइब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी हा बेल आयकॉन दाबा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा। इथे मी पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। बासमती सोडून तुम्ही कोणताही तांदूळ खीरीसाठी वापरू शकता। आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत। यातलाच मी एक छोटा चमचा तांदूळ इथे घेतेय, इंद्रायणी तांदूळ। आता हे बदाम घेतले त्याच वाटीत मी हा तांदूळ काढतेय। आता हे बदाम आणि तांदूळ दोन्ही भिजत घालणार आहे गरम पाण्यात। गरम पाणी वापरल्यामुळे हे फक्त 15 मिनिटातच भिजतात, त्यामुळे बदामाची साल सुद्धा व्यवस्थित निघते। आता उरलेले तांदूळ एका भांड्यात काढून घेतलेले आहे। ते मी स्वच्छ धुवून घेते 2 ते 3 वेळा। त्यानंतर त्यात अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालते। तांदूळ शिजण्यासाठी ज्या कपने मी तांदूळ मोजलेले होते त्याच कपने दुप्पट त्यात मी पाणी घातलेले आहे। आता हे कुकरमध्ये घेऊन 3 शिट्ट्या काढून भात शिजवून घ्यायचा आहे। आपण रोजच्या जेवणातला जसा भात बनवतो ना त्याचप्रमाणे भात शिजवून घ्यायचा आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। 90 ते 95% आपला तांदूळ इथे शिजलेला आहे। उरलेला तांदूळ आपण दुधात शिजवणार आहोत। 10 ते 15 मिनिटांनंतर बदाम आणि 1 चमचा इंद्रायणी तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत। तुम्ही पाहू शकता बदामाचे साल अगदी व्यवस्थित निघत आहे। साल काढून झाल्यानंतर दोन्ही थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची। इथे मी एका भांड्यात अगदी थोडं म्हणजे अर्धा छोटा चमचा साजूक तूप घेतलेला आहे। त्यातच मी अर्धा लिटर दूध घालतेय। हे दूध मी साईसकटच वापरलेलं आहे, कारण आपण खिरीमध्ये मिल्क पावडर किंवा मिल्क मेड वापरणार नाही आहोत। साय वापरल्यामुळे खिरीला छान रबडी सारखी चव येते। कुकर शिवाय जर ही खीर करायची असेल तर कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तांदूळ भिजत ठेवावाच लागतो। पण जर अशा प्रकारे तुम्ही कराल तर अगदी 10 ते 15 मिनिटातच मस्त स्वादिष्ट अशी खीर तयार होते। आता एका वाटीत मी 10 ते 15 केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत। आपण जे दूध गरम करत ठेवलेलं होतं त्यातलंच थोडंसं दूध मी ह्यात ऍड करणार आहे, ज्यामुळे आपल्या खिरीला खूप छान कलर येतो। आता ह्यात मी हा आपला शिजवलेला जो तांदूळ आहे तो मिक्स करणार आहे। त्यानंतर 5 ते 7 मिनिटं हा तांदूळ मी ह्यात दुधात शिजवणार आहे, म्हणजे जो आपला उरलेला 10% तांदूळ आहे तो दुधामध्ये छान मऊ होऊन जातो। शिजवताना मध्ये मध्ये असं हलवत राहायचं। दुधात तांदूळ शिजवताना गॅसची फ्लेम बंद ते मध्यमच ठेवायची आहे। आता तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। 5 ते 7 मिनिटातच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आणि त्या वेळेमध्येच हे दूध सुद्धा थोडेफार आटत आहे। तांदळाची खीर बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदळाचा जो स्टार्च आणि दुधाचे फॅट आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावे लागते, तरच ही खीर व्यवस्थित बनते आणि रबडीसारखी चवीला लागते। हे दोन्ही व्यवस्थित मिळून आलं नाही तर भात दुधापासून वेगळा व्हायला लागतो आणि फक्त गोड भात खाल्ल्यासारखा लागतो। त्यामुळे खीर बनवताना या दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकजीव होणं फार महत्त्वाचं आहे आणि ते होण्यासाठी इथे आपण एक पेस्ट वापरलेली आहे।
हीच ती पेस्ट आहे ज्यामुळे आपली खीर अगदी रबडीसारखी बनते, मस्तपैकी मिळून येते आणि त्यामुळे बराच वेळ दूध आठवत बसायची सुद्धा गरज लागत नाही. इथे मी ज्या कपाने तांदूळ घेतले होते तोच एक कप मी त्यात साखर घालत आहे खिरीमध्ये. तुम्हाला त्यापेक्षा जास्त गोड हवी असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त साखर घालू शकता. पेस्ट करून घेतलेला जो तांदूळ आहे तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तो फक्त 5 ते 6 मिनिटातच शिजतो. आता तुम्हाला ही खीर जरी पातळ वाटत असली तरी थंड झाल्यावर त्याचं टेक्स्चर बदलतं, अगदी रबडीसारखी घट्ट खीर होते. सुरुवातीला जर आपण साखर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे साखर नेहमी शेवटी घालायची, म्हणजे भात 100% शिजल्यानंतरच साखर ऍड करायची आहे. आता एका कडलमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालतीये. यात मी आता बारीक चिरलेलं काजू, बदाम आणि पिस्ता व चारोळी घालणार आहे. थोडंसं तुपावरती परतून झाल्यानंतर ते मी खिरीत ऍड करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात ड्रायफ्रुट्स घालू शकता. सोबतच केशर मिक्स केलेलं ते दूध मी ऍड करते. मग आपल्या खिरीला उत्तम असा रंग आलेला आहे, खूप छान असा सुवास सुद्धा सुटलेला आहे खिरीचा. त्यात मी आता 1/2 चमचा वेलचीची पूड घालत आहे. मस्त हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपली खीर रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता खिरीला रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता ही खीर झाकून ठेवायची, म्हणजे आपली खीर छान एकदम मिळून येते. त्यानंतर तुम्ही थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त अशी रबडी सारखी खीर छान घट्ट अशी झालेली आहे. चवीलाही खूप सुरेख आहे, टेक्स्चर सुद्धा फार छान आलेला आहे. कोणताही मिल्क पावडर किंवा मिल्क मेड न वापरता अर्धा लिटरात कमीत कमी वेळेत म्हणजे 10 ते 15 मिनिटातच बनणारी खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.